मारना चाहते हैं। क्यों मारना चाहते हैं? वो ना मारना चाहते हैं, वो नहीं चाहते हैं लड़की जिए। क्यों ऐसा क्या है जो चाहते हैं लड़की जिए ना? बोलो बुआ। नहीं हमें पता है। कुछ नहीं होगा मेरे बुआ को, कुछ नहीं होगा, तक मर जाएंगे। कुछ नहीं होगा तुमको दीदी। नमस्कार, मी निलेश मालवी आणि आपण पाहता प्रतिप्रश्न. खरंच माणूस की मिली आहे का? आता विश्वास ठेवायचा तरी कुणावर? ही घटना आहे 18 जून 2026 रोजीची. राजस्थानची राजधानी जयपूर पासून श्री गंगानगर हे शहर, श्री गंगानगर या भागातील एक 13 वर्षाची मुलगी रस्ता चुकली होती आणि ती अस्वस्थ दिसत होती. तिची देहबोली आणि वागणूक पाहता ती गोंधळलेली व व्यथित असल्याचे जाणवत होते. कारण आपण घरापासून दूर आलो आहोत आणि परत जाण्याचा मार्ग माहिती नाही याची तिला जाणीव झाली होती. तिला तेथील एका ऑटो रिक्षावाल्याने, बाळा काळजी करण्याचे काहीच कारण नाही, तू फक्त रिक्षात बस, तुला जे काही आठवत असेल ते मला सांग असे सांगून मुलीला रिक्षात बसवले. ती मुलगी रिक्षात बसतात तिला प्यायला पाणी देण्यात आले आणि त्याच वेळी तिला विचारले गेले, बाळा तुझं नाव काय आहे? तुझ्या आईवडिलांचं नाव काय आहे? तुला किती भावंड आहेत? काळजी करू नकोस बाळा, माझ्यासोबत चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो. वाटेत त्यांना हॉटेल जॉईन नावाची एक जागा लागली आणि तिथे ती ई रिक्षा थांबवण्यात आली. त्याने त्या मुलीला सांगितले, मला या हॉटेलमध्ये एक छोटस काम आहे, मी लगेच परत येतो आणि तुला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. ती मुलगी पूर्णपणे अस्वस्थ झाली होती की तो एक चांगल्या हेतूचा माणूस, एखाद्या काकांसारखा आहे जो तिला पूर्णपणे प्रामाणिकपणे मदत करेल. तो हॉटेलमध्ये प्रवेश करतो आणि रिसेप्शन कडे जातो. बराच वेळ निघून जातो. अखेरीस तो परत येतो आणि म्हणतो, बाळा तुला इतका वेळ वाट पाहायला लावली त्याबद्दल मी माफी मागतो. काही हरकत नाही काका, काहीच अडचण नाही. जेव्हा तो माणूस विचारतो, तू माझ्यासोबत हॉटेलमध्ये येऊ शकतेस का? हॉटेलमध्ये माझं काहीतरी सामान आहे जे माझ्या एकट्याने आणता येणार नाही आणि ती काही हरकत नाही, मी तुमच्या बरोबर हॉटेलमध्ये येईल असे सांगून संमती देते. तेव्हा ती त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाते. मात्र आत गेल्यावर त्या तरुणीला खाली बसवले जाते आणि तो रिक्षावाला त्या मुलीला हॉटेल मालकाला विकून तो तिथून निघून जातो. त्यानंतर एक पुरुष तिच्या जवळ येतो आणि तिच्यावर अत्यंत घृणास्पद अत्याचार करू लागतो. तिला धमकावले जाते आणि धाक दाखवला जातो. ती भीतीने किंचाळू आणि आक्रोश करू लागते. त्या घृणास्पद कृत्यानंतर एक पुरुष निघून जातो आणि दुसरा येतो. अशा प्रकारे त्या तरुणीवर अत्यंत अपमानकारक लैंगिक अत्याचार केले जाते आणि तिच्याशी केवळ एक खेळणे असल्यासारखं वागणूक दिली जाते. सततची भीती, धमक्यांच्या सावटाखाली ती कशी तरी ती रात्र काढते. तिला बजावले जाते की तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यास तिला गंभीर परिणामांना समोर जावे लागेल. जेव्हा जेव्हा ती भीतीने ग्रासली जाते तेव्हा तिच्यावर अत्याचार केले जाते. एकामागून एक पुरुष येतात आणि ती भयानक पीडा अशीच चालू राहते. 6 पुरुषांनी त्या तरुणीवर अत्यंत घृणास्पद आणि मानहानिकारक अत्याचार केले. तिने कसे बसे हे भीषण संकट सहन केले. त्यानंतर तिला दुसऱ्या एका हॉटेलमध्ये हलवण्यात आले. तिथे नवीन ग्राहकांनी तिच्यावर पुन्हा तसेच अत्याचार सुरू ठेवले. तिला बळजबरीने दारू पाजण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिले. 18 जून ते 22 जून पर्यंत 5 दिवसात सुमारे 32 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केले होते. तिकडे मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंब अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनी सुरुवातीला ती ज्यांच्या घरी जात असे तिथे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी अश्रू ढाळत विनवणी केली. त्यांनी आपल्या मुलीची असुरक्षित आणि हतबल अवस्था पोलिसांसमोर मांडली, कारण ती मुलगी दिवस रात्र तासनतास वेगवेगळ्या पुरुषांकडून होणाऱ्या अत्याचाराला बळी पडत होती. त्या तरुणीची परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली होती. तिला दिवसाच्या प्रत्येक तासाला एका नवीन पुरुषाची लैंगिक गरज भागवण्यासाठी
भाग पाडले जात होते. अखेरीस मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेल जॉय इन या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवला आणि त्या तरुणीची यशस्वीपणे सुटका केली. तिला त्वरित वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू झाले. उपचार सुरू असताना तिने आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितली. सुमारे 32 पुरुषांनी तिच्यावर अशा घृणास्पद कृत्यांचा अत्याचार केला होता. सुरुवातीला मात्र हे प्रकरण इतके दाबून टाकण्यात आले होते की ती बातमी हॉटेलच्या भिंतीच्या बाहेरही पसरली नाही. तरी या घटनेचे स्वरूपच असे होते की ती फार काळ लपून राहू शकली नाही आणि अखेरीस काही लोकांपर्यंत माहिती पोहोचलीच आणि मग संपूर्ण शहरात पसरली, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. हा विषय जेव्हा रस्त्यावर आला तेव्हा प्रसार माध्यमांतही पोहोचला, ज्यामुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव निर्माण झाला. परिणामी कारवाई करण्यात आली. ज्या ज्या हॉटेलमध्ये त्या मुलीला ठेवण्यात आले होते ते हॉटेल बुलडोझरने पाडण्यात आले. हॉटेल मालकांसह हॉटेलमधील इतर स्टाफलाही पकडण्यात आले आणि जे काही कस्टमर होते त्यांनाही आता पकडण्यात आले. पण तुम्ही विचार करा, 13 वर्षाची मुलगी आणि फक्त 5 दिवसांमध्ये 32 पुरुषांकडून दिवस रात्र तिच्यावर बलात्कार होत होता. जेव्हा तिची सुटका करण्यात आली, वैद्यकीय ट्रीटमेंट झाली, परंतु ती मुलगी आज या जगात नाहीये. आज त्या मुलीचा जीव गेलेला आहे आणि जे 32 नराधम होते त्यांच्यामधून काहींना पकडण्यात आले, परंतु अजूनही बाकीचे इतर नराधम कधी पकडले जातील आणि कुठली शिक्षा मिळेल आणि कधी मिळेल हे अजूनही कुणाला सांगता येत नाही.